आता सर्वांना मिळणार 7,500 रुपये पेन्शन. सरकारकडून निवृत्ती वेतनात भरमसाठ वाढ. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? निवृत्ती वेतनात आता भरमसाठ वाढ करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. 1,000 वरून आता थेट 7,500 रुपये म्हणजे जवळपास 7 पट वाढ करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत EPS 95 किमान मासिक निवृत्ती वेतन वाढून 7,500 रुपये केले. हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे निवृत्ती वेतन धारकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण खरंच EPS 95 नुसार किमान मासिक निवृत्ती वेतन वाढलंय का? आधी EPS 95 म्हणजे काय हे जाणून घेऊया. ही EPFO द्वारे चालवली जाणारी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना खासगी कर्मचाऱ्यांना वयाच्या 58व्या वर्षानंतर निवृत्तीनंतर नियमित मासिक पेन्शन प्रदान करते. या व्हायरल मेसेजमध्ये जर तथ्य असेल तर याचा अनेकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी EPFOची साईट तपासून पाहिली. त्यांनी काढलेलं एक नोटिफिकेशन आढळलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आले पाहूयात. निवृत्ती वेतन 7,500 रुपये झाल्याचं पत्र पूर्णपणे बनावट आहे. निवृत्ती वेतन धारकांनी अशा अफवांपासून सावध राहावं. सरकारी लेटरहेड, बनावट शिक्का वापरून हे लेटर बनवलं. EPS 95 नुसार निवृत्ती वेतन दरमहा 1,000 रुपयेच आहे. सर्व पात्र निवृत्ती वेतन धारकांना 1 मे पासून सुधारित निवृत्ती वेतन मिळण्यास सुरुवात झाल्याचा दावा केलाय. मात्र असा कोणताही निर्णय झालेला नाही. निवृत्ती झालेल्यांची दिशाभूल करण्यासाठी असं पत्र व्हायरल करण्यात आलंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत आता सर्वांनाच 7,500 रुपये निवृत्ती वेतन मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.